नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्याच्या हवामानात मोठी उलथापालथ सुरूच आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असतानाच आता महाराष्ट्राच्या काही भागात गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात नेमकं काय घडणार, तुमच्या जिल्ह्यात पावसाचा जोर किती असेल, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओत विशेष बातमीत जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला एक लाईक करा. शेतकरी बांधवांनो, हवामान खात्याने दिलेला सर्वात मोठा इशारा हा मराठवाड्यासाठी आहे. पुढील 48 तासात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात झालेली वाढ आणि अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे यामुळे हे संकट ओढवलं आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात आणि सोलापूर, नगर, पुणे या भागातही दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी पावसाच्या सरी कोसळू शकतात. वाराचं वेग ताशी 30 ते 50 किलोमीटर राहण्याची शक्यता असल्याने फळबागांना मोठा धोका संभवतो. विदर्भाबद्दल बोलायचे झाले तर नागपूर, अमरावती आणि अकोला या पट्ट्यात उष्णतेची लाट असताना आता पावसाचे ढग दाटून येत आहेत. विदर्भात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात म्हणजेच खानदेशातही तापमानाचा पारा 42 अंशाच्या पुढे गेला आहे. मात्र स्थानिक वातावरणातील बदलामुळे तिथेही मेघगर्जनेची शक्यता वर्तवण्यात आली. या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. मित्रांनो, हा अवकाळी पाऊस आणि गारपीट टाळता येणार नाही, पण आपण खबरदारी नक्कीच घेऊ शकतो. काढणीला आलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवा. वादळ वारा सुरू असताना झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडखाली आश्रय घेऊ नका. विजा चमकत असताना इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवा. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे हवामान जाणून घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव नक्की सांगा. आम्ही तुम्हाला तेथे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची हवामानाची मोठी अपडेट. अशाच प्रकारच्या अचूक आणि ताज्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या कृषीप्रधान शेतकरी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तेही संपर्क होतील. धन्यवाद.